तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या. भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकऱ्यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी साड्यांची महाराणी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. श्रोतेहो नमस्कार. आपल्याला माहिती आहेच, स्वामिनीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचं कॅलेंडर तयार करत असतो. यावर्षी कथा विणकरांच्या हा विषय घेऊन नवीन वर्षाचं कॅलेंडर घेऊन आलो आहोत. 2026 या नव्या वर्षाचे स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आपल्या आवडीच्या सुंदर आणि मनमोहक साड्यांचे विणकाम करणाऱ्या विणकऱ्यांच्या कथा. स्वामिनीनं आजपर्यंत देशभरातील विविध प्रदेशात तयार होणाऱ्या, मनाला भुरळ घालणाऱ्या, हातमागावर तयार होणाऱ्या आणि त्या प्रदेशाचं वैशिष्ट्य जपणाऱ्या अस्सल विणकरांनी विणलेल्या साड्या आपल्यासाठी आणून एक मोठं 3 मजली वातानुकूलित प्रशस्त दालनच खुलं केलं आहे. आपली आवड ओळखून, आपली पसंती जाणून घेऊन खुल्या केलेल्या या साड्यांच्या दालनाला, स्वामिनीला अर्थात साड्यांच्या महाराणीला आपण सर्वजण मनापासून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपले आभार. या सुंदर साड्यांच्या निर्मितीमागच्या प्रक्रियेची, भावभावनांची आणि सौंदर्याची ओळख आपल्याला पटावी म्हणून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक धागा विणून ही साडी विणणाऱ्या विणकरांच्या सुंदर सुंदर कथा. कथा विणकरांच्या. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. श्रोतेहो नमस्कार. साड्यांची महाराणी स्वामिनी आपल्यासाठी घेऊन आली आहे भारतातील उत्तमोत्तम साड्या निर्माण करणाऱ्या विणकरांच्या मनमोहक कथांचा अभिनव आविष्कार, कथा विणकरांच्या. तर हा मार्च महिना. या मालिकेत आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची सुप्रसिद्ध पैठणी साडी आणि ती विणणाऱ्या विणकराची कथा. पैठणी ही साडी खरं तर आपल्या महिलांच्या काळजाला जाऊन भिडणारी साडी आहे. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या ही साडी लग्न समारंभ किंवा इतर महत्वाच्या समारंभात आवर्जून नेसली जाते. लग्नात सुद्धा आईकडून मुलीला पैठणीच दिली जाते. या साडीला पैठणी हे नाव पैठण या तिच्या जन्मदात्या गावावरून पडलं. पैठण हा प्रतिष्ठान या शब्दाचा अपभ्रंश आहे. पैठणीचा जन्म इसवी सनापूर्वी 200 वर्ष आधी झाला असं म्हटलं जातं. तेव्हा भारतात सातवाहनांचं राज्य होतं. या राज्यात शिक्षण, कला, संस्कृती यांची भरभराट होती. राज्यात अनेक कलाकार सुखाने नांदत होते. अशात एका विणकराच्या घरी पती पत्नींमध्ये काही महत्वाचा विचारविनिमय चालू होता. अनुराधा, तुला माहितीच आहे की आपल्या महाराजांना कलेची, साहित्याची, संगीताची केवढी आवड आहे ते. हो ना, म्हणूनच आपल्या राज्यामध्ये सगळ्याच प्रकारचे कलाकार अत्यंत गुण्यागोविंदाने आणि सन्मानाने नांदत आहेत. हो, पण तुम्हाला या सगळ्याची आठवण आज का झाली? अगं, आपल्या पारंपरिक वस्त्र निर्मितीच्या उद्योगात आपल्या पूर्वजांनी अगदी जाड्या भरड्या वस्त्रांपासून ते अत्यंत तलम आणि सुंदर अशा सुती वस्त्रांपर्यंत प्रगती केली. खरंय. म्हणूनच केवळ आपल्या देशातच नव्हे तर अगदी परदेशांमध्ये सुद्धा आपल्या सुती वस्त्रांना अत्यंत चांगली मागणी प्राप्त झालेली आहे. पण आता आपल्याला एवढ्यावरच समाधानी राहता कामा नये. बरोबर आहे. निर्मितीक्षम कलाकाराचे आयुष्य एखाद्या साचलेल्या डबक्याप्रमाणे नाही, तर सतत प्रवाही असणाऱ्या नदीप्रमाणे असावे.
हो ना? हो अनुराग, मी आता अशा एका वस्त्राची निर्मिती करण्याचा विचार करतोय जे सुती वस्त्रापेक्षा अधिक चांगलं, अधिक सुंदर असेल. बाहेरच्या देशात व्यापार करताना मी इराणसारख्या देशामधील अत्यंत तलम अशा रेशमी वस्त्रांचा अभ्यास केला. हो. अहो, आपल्याकडेही काही प्रमाणात ती वस्त्रे येतातच ना, पण त्यांची किंमत खूप असते हो. म्हणूनच त्या रेशमी वस्त्रांची निर्मिती आपल्याकडे केली तर, विशेष करून महिलांच्या वस्त्रप्रावरणांमध्ये रेशमाचे शालू इथेच तयार केले तर ते स्वस्तात होतील आणि इथल्या महिलांनाही त्यांच्या पसंतीची रेशमी वस्त्र मिळाल्याचा आनंद होईल. खरोखरच ही कल्पना अत्यंत सुंदर आहे. मनमोहक अशा सुंदर रेशमी वस्त्रांच्या प्रावरणामध्ये आमचं सौंदर्य अधिक खुलून दिसेल. पण रेशमी वस्त्र निर्माण करण्याची प्रक्रिया आपल्याला माहिती आहे का? अगं, मला काही जुन्या ग्रंथांमध्ये या रेशीम वस्त्र निर्मितीची प्रक्रिया शिकायला मिळाली. तुतीच्या झाडावर असणाऱ्या रेशीम किड्यांपासनं हे रेशमी वस्त्र निर्माण केलं जातं. आधी त्याचे धागे करावे लागतात आणि मग ते विणून वस्त्र निर्मिती करायची. अरे वा! रेशीम वस्त्र निर्मितीचे तुम्हाला एवढे ज्ञान असेल ना, तर आपण त्वरित कामाला सुरुवात करूया. आणि मग कष्टपूर्वक आणि तरीही अत्यंत आनंददायी अशा रेशमी वस्त्र निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली. नंतर ही कला अनेक विणकरांनी आत्मसात केली. या पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे पदरावर किंवा काठावर रेखलेल्या कलाकुसरीमध्ये मोर असायलाच हवा. पण या पैठणीवर मोर कसा आला याची सुद्धा एक अत्यंत सुंदर आणि मनोरंजक कथा आहे बरं का. पैठणी निर्मितीच्या अगदी प्रारंभीच्या काळातली गोष्ट. पावसाळ्याचे दिवस अगदी तोंडावर आलेले होते. आकाशात आषाढ मेघांनी दाटी करायला सुरुवात केली होती. पावसाळा सुरू होण्याच्या आत हातात घेतलेलं पैठणी विणण्याचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न एक विणकर कुटुंब अगदी मनापासून करत होते. हो ना, पूर्णपणे हातावर विणल्या जाणाऱ्या या पैठण्या विणण्याचं काम त्या काळात 6-6 महिने चालत असे. अशा किचकट कलाकुसरीच्या कामात एक विणकर कुटुंब मग्न झालेलं असताना एक छोटीशी विणकर कन्या मात्र बाहेर येऊ घातलेल्या पावसाचा आणि दाटून आलेल्या ढगांचा आनंद मनसोक्त बागडत लुटत होती. आणि आपल्यासारखाच आपल्या आईबाबांनीही हा आनंद लुटण्यासाठी यावं अशी तिची मनापासून इच्छा होती. बाबा, अहो बाबा, लवकर बाहेर या ना. मनू, अगं बेटा, काम करू दे आम्हाला. पावसाच्या आधी ही हातातली पैठणी विणून तयार व्हायला हवी ना. ते काही नाही, तुम्ही लवकर बाहेर या म्हणजे या. अगं, काय ग तुझं हे असं? बाबा बाबा, हो ते पहा ना, पावसाच्या स्वागतासाठी तो मोर काय सुंदर नाचतोय. मनापासून आनंदी होऊन स्वतःतच मग्न असा. अगं असू दे ग, त्याचं ते कामच आहे. मला माझं काम करू दे. हो बाबा, किती अरसिक आहात तो बाबा तुम्ही. तुम्हाला त्याचं सौंदर्य दिसत नाही का? त्याचा तो फुललेला पिसारा पहा, त्यातले ते फिरते रंग पहा. एवढ्या सुंदर साड्या विणता तुम्ही आणि अशा सौंदर्याकडे पाठ फिरवता. ग, तुझं म्हणणं सगळं खरं आहे, पण हे काम. पण नाही आणि बीण नाही. माझं म्हणणं नुसतं मान्य करून भागणार नाही हं बाबा. आत्ता तुम्ही तयार करत असलेल्या साडीच्या पदरावर तुम्हाला हा नाचरा मोर आस्साच्या आस्सा उतरवावा लागेल. अगं मनू बेटा, काय बोलते तू? हे वेडीयस का काय? हा, हे कसं शक्य आहे? ते काही नाही. तुम्ही जर खरे कलाकार असाल ना, तर तुम्ही हे मला करून दाखवालच. आणि मग काय, त्या कलाकार पित्यानं आपल्या लाडक्या मुलीचा हट्ट पुरवायचं ठरवलं. तेव्हापासून तो सुंदर नाजूक नाचरा मोर पैठणीवर विराजमान झाला, तो अगदी आजपर्यंत. मग मंडळी, तुम्ही अगदी नाचरे मोरापासून पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा या गाण्यांमध्ये हरवून गेलात ना. मग पुढे काळानुसार पैठणीमध्ये मोर बांगडी, तोता, मैना, बदक असे पक्षी आणि कमळ, गुलाब, वेलबुट्टी अशी फुलं चितारली जाऊ लागली. मुनिया आणि कडियाल असे काठाचे विविध प्रकार यात आढळतात. मुनिया डिझाईनमध्ये पोपटांचा वापर केलेला असतो. पूर्वी ही साडी फक्त हिरव्या रंगातच विणली जात असे, मात्र आता पैठणी विविध रंगात आढळते. पैठणीशिवाय भारतातील महिलांचा वॉर्डरोब पूर्णच होत नाही. देश विदेशात या साडीला खूप मोठी मागणी आहे. हिच्या किमती सुद्धा काही हजारांपासून लाखांच्या घरापर्यंत आहे. सातवाहन काळात उदयास आलेल्या या साडीचे महावस्त्र मात्र पेशवाईच्या काळात झाले. पेशव्यांच्या काळातच पैठणी नाशिक जवळील येवला येथे गेली. या काळात साधारणपणे पैठणीच्या काठामध्ये
बारीक तारांच्या स्वरूपात चांदी आणि सोनं वापरण्यात येत असत. त्यावरून त्यांना 12 मासी, 18 मासी, 36 मासी अशी पैठणीची नावे असत. पेशवाईच्या काळात पैठणीला खऱ्या अर्थानं राजवस्त्राचं स्वरूप प्राप्त झालं. पेशवाई काळात जास्त लांबीच्या आणि वजनदार पैठण्या निर्माण केल्या जात. तशाच कापडांची पुरुषांसाठी रेशमी उपरणी सुद्धा बनवून घेतली जात. त्यामुळेच पेशवाई काळात पैठणीच्या विणकरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत होता. पूर्वी केवळ हाताने विणली जाणारी पैठणी आता मात्र यंत्रमागावर देखील विणली जाते. काळाबरोबर अस्तांगत होत जाणाऱ्या या कलेला आजच्या काळातही जपण्याचे काम आपली साड्यांची महाराणी स्वामिनी कसोशीने करत आहे. आणि अत्यंत सुंदर अशा वैविध्यपूर्ण पैठणीची रेंज थेट विणकरांकडून आपल्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग स्वामिनीमध्ये पैठणी खरेदी करून अस्सल पैठणी तयार करणाऱ्या विणकरांचा सन्मान करूया. स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला अवश्य भेट द्या. मंडळी, आपल्याला माहिती आहेच, स्वामिनी साड्यांची महाराणीतर्फे आपण दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्वामिनीचे कॅलेंडर तयार करत असतो. 2026 या नव्या वर्षाचं स्वागत करताना आम्ही स्वामिनीतर्फे आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निवडक आणि मनमोहक अशा 12 साड्यांच्या आपल्या कल्पक कलाकुसरींनी विणकाम करणाऱ्या विणकरांच्या कथा. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या. भरपूर साड्या खरेदी करा आणि स्वामिनीचे कथा विणकर यांच्या हे कॅलेंडर मोफत मिळवा. स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.